एलिमेंट्सच्या ह्या थर्ड व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण डोबेनायस लॉ ऑफ ट्रायड किंवा डोबेनायस ट्रायड मग ट्रायडचे लिमिटेशन्स काय होते हे बघणार आहेत. तर याच्यामध्ये आता इथं हा क्वेश्चन मी घेतलेला आहे, स्टेट द लिमिटेशन्स ऑफ डोबेनायस लॉ ऑफ ट्रायड. तर त्याचे लिमिटेशन्स काय होते. आता डोबेरायनरनं काय अभिप्रेत होतं की डोबेरायनरचं असं मत होतं की ज्या वेळेला आपण काय करतोय की कोणत्याही 3 मूलद्रव्यांचा आपण गट बनवतोय, म्हणजे त्यावेळेला 1817मध्ये जवळपास एक ॲप्रॉक्सिमेटली 30 एलिमेंट्स प्रेझेंट होते आणि त्या एलिमेंट्सना त्यांनी काय केलं होतं की ट्रायड फॉर्ममध्ये मांडलेलं होतं. ते ट्रायड फॉर्ममध्ये मांडत असताना त्यांनी जी एलिमेंट्सची मांडणी आहे ती त्यांच्या मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांकाप्रमाणे केली होती. मीन्स काय आहे लॉ ऑफ डोबेरायनर्स, लॉ ऑफ ट्रायड. परत एकदा मी तुम्हाला रिवाइज करतोय की डोबेरायनरचं असं मत होतं की इन ईच ट्रायड म्हणजे हे 2 एलिमेंट्स आपण घेतले आणि हा तिसरा एलिमेंट एक मध्ये आहे. तर हे 3 एलिमेंट्स, these 3 elements are arranged in an increasing order of their atomic masses. The atomic mass of middle element is approximately equal to the atomic masses of other 2 elements. हा डोबेरायनर्स लॉ ऑफ ट्रायड होता. म्हणजे त्यांना असं म्हणायचं होतं की ज्यावेळेला आपण फॉर एक्झाम्पल लिथियम आहे, सोडियम आहे आणि पोटॅशियम आहे, हे 3 एलिमेंट्स ज्यावेळेला आपण घेतोय आणि याची मांडणी करतोय ह्या एलिमेंट्सच्या ॲटॉमिक इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. म्हणजे फॉर एक्झाम्पल लिथियमचा जो ॲटॉमिक मास आहे तो 7 आहे, पोटॅशियमचा जो ॲटॉमिक मास आहे, ॲटॉमिक मास नंबर आहे तो किती आहे 39 आहे. मग आपण ह्या लिथियम प्लस हा पोटॅशियम आहे, हे जे अदर 2 एलिमेंट्स आहेत, फर्स्ट एलिमेंट आणि थर्ड एलिमेंट, हे अदर जे 2 एलिमेंट्स आहेत, ह्या 2 एलिमेंट्सचा जर आपण ॲटॉमिक मास घेतला, त्याची बेरीज केली आणि त्याला 2नी भागलं, म्हणजेच काय त्याचा आपण ॲव्हरेज मिळवला, मीन मिळवला किंवा त्याची सरासरी मिळवली. म्हणजे फॉर एक्झाम्पल दिस 7 दिस 39, 7 प्लस 39 इज इक्वल टू 46 अँड डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 23. हा जो ॲटॉमिक मास आला, हा म्हणजे हे जे कॅल्क्युलेशन आलं, हे कॅल्क्युलेशन म्हणजे या दोघांच्या मीनमधून आलं, या दोघांच्या सरासरीमधून आलं. तर हे जे कॅल्क्युलेशन आहे हा काय असेल, हा मिडल एलिमेंटचा ॲटॉमिक मास नंबर असणार आहे किंवा ॲटॉमिक मास असणार आहे असं त्यांना म्हणायचं होतं. पण त्याच्या पण काही लिमिटेशन्स होत्या, म्हणजे तो टेबल फुलफिल होऊ शकला नाही, कारण तो टेबल जो आहे तो मान्यता पावला नाही. याचं कारण काय, तर त्याच्यामध्ये म्हणजे व्हॉट इज द लिमिटेशन्स ऑफ डोबेरायनर्स लॉ ऑफ ट्रायड. Limitations of Doberan's triads are, it is applicable only up to very few elements. It is applicable to very few elements. म्हणजे खूप कमी एलिमेंट्सना ट्रायड ही कॉन्सेप्ट लागू होत होती. म्हणजे त्यावेळी ज्ञात असलेल्या 30 एलिमेंटना पण ती पूर्णतः लागू पडत नव्हती. म्हणजे काहीच एलिमेंट ट्रायड हा जो फॉर्म्युला आहे तो ओबे करत होते, बाकीचे एलिमेंट्स तो फॉर्म्युला ओबे करत नव्हते. म्हणजे ह्या प्रॉपर्टीज त्यांच्या सेम येत नव्हत्या. जसं की लिथियम, सोडियम, पोटॅशियम, हा तुम्हाला एक असा ट्रायड मी दाखवलेला आहे की या ट्रायडमध्ये काय होतं की डोबेरायनर्स लॉ ऑफ ट्रायड म्हणजे डोबेरायनरना जी अभिप्रेत होती ट्रायड ही कॉन्सेप्ट, ते हे तिन्ही मूलद्रव्य काय करतात, फुलफिल करतात. पण त्याच पद्धतीने मी तुम्हाला प्रिव्हियस माझ्या सेकंड व्हिडिओ लेक्चरमध्ये एक तुम्हाला उदाहरण दिलेलं होतं की जे मला वाटतं सेकंड वन एक्झाम्पल होतं जे तुमच्या कॅन यू टेलमध्ये आहे. त्यामध्ये तुम्ही जाऊन पाहू शकता की ते उदाहरणं ते डोबेरायनर्स लॉ ऑफ ट्रायड ओबे करत नाही. मग याला काही लिमिटेशन्स होते. त्यातलं जे पहिले लिमिटेशन होतं ते इट इज ॲप्लिकेबल टू व्हेरी फ्यू एलिमेंट्स. देन second one is in 1817 all the known elements did not obey the Doberan's law of triad. ओके, हा प्रश्न झाल्यानंतर आता पुढे आपण लेट्स वी जम्प ऑन टेक्स्टबुक पेज नंबर 17. टेक्स्टबुक पेज नंबर 17 वरचा संपूर्ण भाग आपण बघणार आहेत आता. तर यामध्ये सर्वसाधारणतः तुम्हाला जो पुढचा सायंटिस्ट आहे ज्यानं परत प्रयत्न केला की सगळ्या मूलद्रव्यांना त्या एका टेबलर फॉर्ममध्ये मांडण्याचा, म्हणजे जिकडं काय असतील की मेटल्सच असतील, नॉन मेटल्स असतील, ज्यातून ज्या पद्धतीनं तुम्ही काय करता, एखाद्या लायब्ररीमध्ये गेल्यानंतर त्या लायब्ररीवाल्याला ज्या वेळेला तुम्ही एखादं नॉवेल मागता, नॉवेल मागितल्यानंतर तो काय करतो की तो पटकन ते नॉवेल त्या इतक्या पुस्तकांच्या गर्दीतून देखील आणून देतो.
तर शास्त्रज्ञांना हा जो प्रयत्न करायचा होता तो त्यासाठी करायचा होता की हे ज्या सगळ्या मूलद्रव्यांचा आपल्याला अभ्यास करताना त्याच्या सेम प्रॉपर्टीज असणारी जी सगळी मूलद्रव्ये आहेत ती एकत्र आपल्याला बसवायची आहेत, एकत्र त्या टेब्युलर फॉर्ममध्ये सेट करायचे आहेत, हा त्यांचा उद्देश होता. मग त्याच्यामध्ये न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टिव्स म्हणजे न्यूलँड्सनं आता ऑक्टिव्स ही कॉन्सेप्ट मांडली. तर ऑक्टिव्समध्ये न्यूलँड्सना काय म्हणायचं होतं हा पण भाग सगळा बघणार आहे. आता इथं ऑक्टिव्स हा शब्द आलेला आहे. तर ऑक्टिव्समध्ये म्हणजे न्यूलँड्सने काय केलं, न्यूलँडचं असं मत होतं, सरळ मराठीमध्ये आपल्याला असं सांगता येईल की म्हणजे येणारं जे प्रत्येक 8वं मूलद्रव्य आहे, येणारं प्रत्येक 8वं मूलद्रव्य आहे म्हणजे ज्या वेळेला आपण 1 2 3 4 5 6 7 8 8वं मूलद्रव्य असेल ना, ते पहिल्या मूलद्रव्याशी त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज किंवा त्याच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत 8व्या मूलद्रव्याच्या प्रॉपर्टीज पहिल्या एलिमेंटशी सिमिलर असतील. पहिल्या म्हणजेच काय, पहिल्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज आणि 8व्या मूलद्रव्याच्या प्रॉपर्टीज याच्यामध्ये ह्या प्रॉपर्टीजमध्ये सिमिलरिटी असेल. मग ॲक्च्युली लॉ ऑफ ऑक्टिव्स काय आहे हे आपण या प्रश्नाच्या मदतीने बघणार आहे. आता इकडे क्वेश्चन तयार केलेला आहे मी त्याच्यावर. क्वेश्चन नंबर 5, स्टेट न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टिव्स. आता न्यूलँड्सने हा जो प्रयत्न केला होता तो 1865 मध्ये केलेला होता, म्हणजे 1865 मध्ये हा प्रयत्न केला. तर त्यांचा जो लॉ होता, वेन द एलिमेंट्स आर अरेंज्ड इन अन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस, the properties of every eighth element is similar to the properties of first one or first element. ओके, तर हा इकडे मी फर्स्ट तुम्हाला न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टिव्स घेतलेला आहे. त्यानंतर मी काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत. आता न्यूलँड्सना असं म्हणायचं होतं की फॉर एक्झाम्पल की समजा आता मी एक्झाम्पल देण्यासाठी इंडियन म्युझिकल नोटचाच वापर करणार आहे. म्हणजे समजा की इथं मी उदाहरण पण दिलं आहे. ज्यावेळेला आपण काय करतो की पहिली 9 एलिमेंट्स आपण घेऊया. when the first 9 elements are arranged according to their increasing order of elements atomic mass number, the properties of ninth element means sodium is the ninth element. When we arrange the first 9 element, the properties of sodium or properties of ninth element are similar to the properties of lithium, means lithium is second element in this row. For example, Newland compared this similarity with the octaves in music. For example, आता बघा इथं एलिमेंट मी लावलेले आहेत एका क्रमाने, फर्स्ट टू 9 एलिमेंट एका क्रमाने असे लावलेले आहेत. आता इथं आपण पाहतोय की इथं पहिल्यांदा हायड्रोजन आलेलं आहे, लिथियम आलेलं आहे, बेरिलियम आलेलं आहे, बोरॉन आलेलं आहे, कार्बन आलेलं आहे, नायट्रोजन आलेलं आहे, ऑक्सिजन आलेलं आहे, फ्लोरीन आलेलं आहे आणि सोडियम आलेलं आहे. तर यामध्ये याला जर आपण समजा इंडियन म्युझिकल नोटप्रमाणे जर बघितलं तर मी तुम्हाला इथल्या इथं तुम्हाला समजावून सांगू शकतोय. इथं आता आपण ह्या हायड्रोजनचा जे स्थान आहे, हायड्रोजनचं जे लोकेशन आहे, त्या लोकेशनला आपण इथं जर म्हटलं 6, इथं आपण हे इंडियन म्युझिकल नोटप्रमाणे हे जे स्वर आहेत हे स्वर आपण इकडं लिहून घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सा, रे, गा, मा, प, ध, नी अँड सा अँड रे. आता तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की या सा नंतर या साची पुनरावृत्ती झालेली आहे, बरोबर. ह्या सा नंतर ह्या साची जशी पुनरावृत्ती झाली तशी या रेची या रे नंतर पुनरावृत्ती झालेली आहे, या रेची या रे नंतर पुनरावृत्ती झालेली आहे. गाची देखील काय होणार आहे, इकडे आता तुम्ही आलात ह्या टेबलमध्ये तर बेरिलियम हा कसा असणार आहे, गाच्या ठिकाणी आहे. तर इथं देखील हे मॅग्नेशियम, बेरिलियम आणि मॅग्नेशियमच्या प्रॉपर्टीज काय असतील. म्हणजे आता जर इथं तुम्ही बघितलं की हायड्रोजन इज फर्स्ट एलिमेंट, फ्लोरीन इज 8th एलिमेंट, इकडे लिथियम सेकंड एलिमेंट, आणि याला जर समजा आपण फर्स्ट एलिमेंट झाला म्हणजे हा सेकंड एलिमेंट असेल तर 9व्या एलिमेंटचे, सेकंड असेल तर 9व्या एलिमेंटच्या आणि सेकंड एलिमेंटच्या प्रॉपर्टीज काय व्हायला पाहिजेत, सिमिलरिटी असेल त्याच्यामध्ये. त्या दोन्ही बोथ एलिमेंट्स आर सिमिलर अँड बोथ एलिमेंट्स प्रॉपर्टीज हॅव सिमिलर. तर इथं लिथियम आणि सोडियम ह्या दोघांच्या प्रॉपर्टीज तुम्हाला सेम भेटतील. म्हणजेच इंडियन म्युझिकल नोटचा जर आपण इथं वापर केला तर आपल्या लक्षात येते की ज्या पद्धतीनं रे ह्या स्वरामध्ये ह्या स्वराचं जसं साधर्म्य आहे, सिमिलरिटी आहे दोघांमध्ये, त्याच पद्धतीने लिथियम आणि सोडियममध्ये सिमिलरिटी आहे. तर पहा, प्रॉपर्टीजमध्ये सिमिलरिटी असणं म्हणजे नेमकं काय असतं की प्रॉपर्टीजमध्ये सिमिलरिटी असणं म्हणजे जसं की आपण इथं पाहतोय की इथं हा जो रे आहे, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, हा यांच्या प्रॉपर्टीज सेम होत्या असं न्यूलँड्सनं म्हणायचं होतं. म्हणजे त्यांना ॲक्च्युली काय म्हणायचं होतं,
जसं आपण अजून थोडंसं पुढं येऊया ह्या टेबलमध्ये. त्यांना असं म्हणायचं होतं की हे जे आहे ना फ्लोरीन आहे, क्लोरीन आहे, याच्या प्रॉपर्टीज सेम आहेत. म्हणून मी त्यांना एका बॉक्समध्ये बसवलेलं आहे. त्याच्या प्रॉपर्टीज सेम येतात. म्हणजे येणारं प्रत्येक 8वं मूलद्रव्य जे आहे ते पहिल्या मूलद्रव्याशी प्रॉपर्टीच्या बाबतीत सेम असेल असं त्यांना म्हणायचं होतं. आता हे प्रॉपर्टीज सेम असणं म्हणजे देखील काय तुम्हाला समजायला पाहिजे ॲक्च्युली. तर याच्यामध्ये आता मी तुम्हाला एक उदाहरणाने समजावून सांगेल की आता मी म्हणेल की आता हे जे आहेत ना, ही जी मूलद्रव्य आहेत, फॉर एक्झाम्पल फ्लोरीन आहे आणि क्लोरीन आहे. फॉर एक्झाम्पल इथं लिथियम आहे आणि सोडियम आहे. इथं फ्लोरीन आहे, इथं क्लोरीन आहे. इथं लिथियम आहे, इकडं सोडियम आहे आणि इकडं पोटॅशियम आहे. इकडे ही 3 मूलद्रव्ये मी घेतलेली आहेत. आता उदाहरणासाठी मी एक मूलद्रव्य घेतोय. मी या ग्रुपमधलं एक मूलद्रव्य घेणार आहे आणि या ग्रुपमधलं एक मूलद्रव्य घेणार आहे आणि तुम्हाला समजावून सांगणार आहे की प्रॉपर्टीज कशा सेम असतात. प्रॉपर्टीज सेम असणं म्हणजे ॲक्च्युली काय, तर इथं हा जो सोडियम आहे, हा सोडियम इकडल्या ह्या ग्रुपमधला मी घेतोय आणि या ग्रुपमधला हा क्लोरीन मी घेतोय. आता सोडियमचा जो ॲटॉमिक नंबर आहे, आता ॲटॉमिक नंबर म्हणजे काय हे मी सांगेल तुम्हाला. ॲटॉमिक नंबर म्हणजे काही विद्यार्थ्यांच्या बाबतीत ॲटॉमिक नंबर त्यांना माहीत नसेल, त्यांना ती कॉन्सेप्ट अंडरस्टँड झाली नसेल, तर मी ॲटॉमिक नंबर म्हणजे काय हे देखील सांगणार आहे. जसं मी तुम्हाला प्रिव्हियस लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं की ॲटॉमिक मास नंबर म्हणजे काय असते, त्याच पद्धतीने मी तुम्हाला ॲटॉमिक नंबर म्हणजे काय ही देखील कॉन्सेप्ट तुमची चांगली करणार आहे. तर याच्यामध्ये आता सोडियम जो आहे तो सोडियमचा ॲटॉमिक नंबर जो आहे तो ॲटॉमिक नंबर आहे 11 आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे 2, 8 and 1. आता क्लोरीनचा जो ॲटॉमिक नंबर आहे तो क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर आहे 17 आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन जे आहे ते इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे 2, 8, 7. आता तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल. आता तुम्ही 9th स्टँडर्डचा तुमचा जर ॲसिड्स, बेस अँड सॉल्ट्स हा चॅप्टर जर तुम्ही अभ्यासला असेल तर त्या चॅप्टरमध्ये तुम्हाला आढळलं असेल की त्याच्यामध्ये एक पॉईंट आहे, तर तो पॉईंट आहे आयोनिक कंपाऊंड्स रिकॅपिच्युलेशन. तर आयोनिक कंपाऊंड्स रिकॅपिच्युलेशन ह्या पॉईंटमध्ये तुम्ही जा आणि तुम्ही जाऊन त्याच्यामध्ये काही फिगर्स दिलेले आहेत. फिगर्स कसल्या की ज्यामध्ये इकडं सोडियमचं जे आहे ते इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन मांडलेलं आहे, इकडं क्लोरीनचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन मांडलेलं आणि हे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन मांडून त्या दोघांमध्ये रिॲक्शन होते. तर रिॲक्शन होताना नेमकं काय काय होतं हे सांगितलेलं आहे. तर यामध्ये आता हीच रिॲक्शन मी तुम्हाला इकडे परत करून देणार आहे आणि त्याचं प्रॉपर्टीजशी काय नेमकं कनेक्शन आहे हे तुम्हाला सांगणार आहे. जसं की इथं आपण जर पाहिलं ना की इथं आता तुम्हाला माहीत आहे की आत्तापर्यंत तुम्ही शिकले आहेत, तर इकडं हा फर्स्ट शेलमधले हे 2 इलेक्ट्रॉन्स असणार आहेत. सोडियमच्या फर्स्ट एलिमेंटमधले हे सेकंड एलिमेंटमधले असणार आहेत आणि हे सेकंड शेलमधले आणि हा जो आहे ना हा थर्ड शेलमधला काय असणार आहे, एक इलेक्ट्रॉन असणार आहे. त्याच पद्धतीनं इकडं जी क्लोरीनची फर्स्ट शेल आहे ती 2 इलेक्ट्रॉनची असणार आहे. इकडं ही दुसरी शेल आणि इथं ही तिसरी शेल असणार आहे. मग ह्या 2, 8, 7 हे जे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे आणि याचे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे 2, 8, 1. आता इथं काय होईल, या दोघांमध्ये रिएक्शन होण्यासाठी इथं या एका इलेक्ट्रॉनला सोडियमला डोनेट करणं भाग आहे ना, डोनेट करावं लागतं त्याला. कारण हे 7 इलेक्ट्रॉन्स म्हणजे याच्या पाठीमागचं जे प्रिन्सिपल आहे ते असं आहे की या दोघांमध्ये आज जे सोडियमला असं वाटतंय की हा जो सोडियम आहे आणि हा जो क्लोरीन आहे, या सोडियमचं असं मत आहे की माझं जे ऑक्टेट आहे ते मी फुलफिल होण्यासाठी, मी सॅटिस्फाईड होण्यासाठी माझं ऑक्टेट कंप्लीट झालं पाहिजे आणि हे ऑक्टेट कंप्लीट व्हायचं असेल तर इकडं एकतर ही माझी थर्ड जी शेल आहे ती थर्ड शेल काय झाली पाहिजे की इथं मला 8 इलेक्ट्रॉन्स हवेत, म्हणजे हा माझा म्हणजे 7 अजून एक्स्ट्रा मला हवेत. किंवा इकडं क्लोरीनचं जर आपण विचार केला तर क्लोरीन देखील काय म्हणतोय की हे जे 7 शेवटी इलेक्ट्रॉन्स आहेत ना, ह्या 7 इलेक्ट्रॉन्सला मला 7 नको आहेत, फक्त मला अजून एक हवं आहे, 8वं हवं म्हणजे म्हणजे माझं सॅटिस्फिकेशन होईल. तर यामध्ये ह्या 2 मूलद्रव्यांमध्ये मग काय होतं, रिॲक्शन होते. हा जो एक आहे हा एक काय करतो, सोडियम काय करतो, हा इकडं डोनेट करतो
हा डोनेट केल्यानंतर काय होईल की इकडं याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिग्रेशन जे होणार आहे ते इलेक्ट्रॉनिक कन्फिग्रेशन होणार आहे 2 8, कारण हा एक इलेक्ट्रॉन इकडे गेला ना, क्लोरीनकडे गेला, क्लोरीनच्या लास्ट ऑर्बिटला जाऊन तो मिळाला ह्या इलेक्ट्रॉन्समध्ये, आणि याचं जे इलेक्ट्रॉनिक कन्फिग्रेशन होणार आहे, कोणाचं, क्लोरीनचं जे इलेक्ट्रॉनिक कन्फिग्रेशन होणार आहे हे अशा पद्धतीने होणार आहे की इथं 2 8, इथं 7 होते ना, पण इकडचा एक इकडं आल्यामुळं इथं काय झालं, परत 8 झाले. मग आता याचं ऑक्टेट कंप्लीट झालं. हे ऑक्टेट कोणाचं कंप्लीट झालेलं आहे, क्लोरीनचं कंप्लीट झालेलं आहे. हे जे ऑक्टेट कंप्लीट झालेलं आहे हे ऑक्टेट कंप्लीट झालं सोडियमचं. ओके, आता यावरून आपण काय समजायला हवं, तर यावरून आपल्याला हे समजायला हवं की इथं बघा, ज्या वेळेला काय करेल हा सोडियम आपला एक इलेक्ट्रॉन ह्या क्लोरीनला देईल, क्लोरीनला दिल्यानंतर हा इलेक्ट्रो पॉझिटिव्ह झाला ना, हा इलेक्ट्रो पॉझिटिव्ह झाला, आणि यानं तो घेतल्यानंतर हा जो क्लोरीन आहे हा क्लोरीन काय झाला, इलेक्ट्रो निगेटिव्ह झाला. इलेक्ट्रो निगेटिव्ह झाला. का इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आणि का इलेक्ट्रो निगेटिव्ह झाला हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्या बघणार आहे. म्हणजे तुम्हाला इथं आता समजलेलं आहे की हा एक इलेक्ट्रॉन इकडे गेल्यामुळं इकडं काय झालेलं आहे की मायनस पार्टिकल्स किंवा जे निगेटिव्ह पार्टिकल्स आहेत त्या निगेटिव्ह पार्टिकल्सची मेजॉरिटी होणार आहे, आणि इकडं काय होणार आहे, इकडं काय होणार आहे, पॉझिटिव्ह पार्टिकल्सची मेजॉरिटी होणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल मला थोडक्यात असं समजावून सांगायचं आहे तुम्हाला की इथं समजा पहिल्यांदा जसं मी ॲटॉमिक नंबर म्हटलं की याच्यामध्ये नंबर ऑफ प्रोटॉन्स जे सोडियममध्ये होते ते नंबर ऑफ प्रोटॉन्स सोडियममध्ये किती होते, तर ते होते म्हणजे अधिक वाले त्यामध्ये किती होते, 11 होते. मग त्याच पद्धतीनं सोडियममध्ये वजावाले किती होते, तर वजावाले 11 होते. क्लोरीनमध्ये अधिकवाले किती होते, तर अधिकवाले 17 होते. हे मी तुम्हाला बिफोर रिॲक्शन सांगतोय, आफ्टर रिॲक्शनचं नंतर आपण घेणार आहे. तर क्लोरीन आहे त्यामध्ये वजावाले सुद्धा किती होते, 17 होते. तर ज्या वेळेला काय होईल, हा एक वजावाला इथून काय होईल, इकडं मूव्ह होईल किंवा हा डोनेट होईल, त्यावेळेला इकडं वजावाले किती राहतील, 10. इकडं आता वजावाले किती झाले, 18 झाले ना वजावाले. तर मग आता आपण ह्या दोघातला जर डिफरन्स मिळवला तर हा डिफरन्स किती येणार आहे, हा डिफरन्स येणार आहे +1. हा दोघातला डिफरन्स किती आहे, आता इथं बघा आपण ग्रेटर नंबर साईनने काय करणार, मायनस साईन देणार आहे इथं, सॉरी. तर इथं आपण काय करणार आहे, इथं आपण मायनस साईन देणार आहे, म्हणजे दोघांमधला डिफरन्स काढण्यासाठी आपण ग्रेटर नंबर साईननी याचा -1 येईल. म्हणजेच काय झाला, हा जो आहे क्लोरीनवर इकडं मायनस साईन येणार आहे आणि सोडियमवर इकडं प्लस साईन येणार आहे, म्हणजे हा इलेक्ट्रो पॉझिटिव्ह झाला, हा इलेक्ट्रो निगेटिव्ह झाला. आता जे इलेक्ट्रो पॉझिटिव्ह असतात, जे इलेक्ट्रो पॉझिटिव्ह असतात ते काय असतात, ते असतात मेटल्स. जे इलेक्ट्रो पॉझिटिव्ह असतात ते असतात काय, मेटल्स असतात, आणि जे इलेक्ट्रो निगेटिव्ह असतात ते काय असतात, नॉन मेटल्स असतात. म्हणजे आता प्रॉपर्टीज सेम असणं म्हणजे काय, म्हणजे तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की मेटल्स काय करतील इलेक्ट्रो पॉझिटिव्ह होण्यासाठी, म्हणजे ज्याच्या लास्ट ऑर्बिटला बघा 1 2 3 हे इलेक्ट्रॉन्स असतील, ज्याच्या लास्ट शेलमध्ये 1 2 3 हे इलेक्ट्रॉन्स असतील, ते काय करतील, आपले इलेक्ट्रॉन्स ज्यांच्याकडं रिस्पेक्टिव्हली 5 6 7 इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांना ते आपले डोनेट करतील, किंवा त्यांना ते आपल्याकडले इलेक्ट्रॉन्स डोनेट करतील, देतील त्यांना. आणि म्हणजेच काय, जे डोनेट करतात ते काय असतात, मेटल्स असतात. जे डोनेट करतात ते मेटल्स असतात, आणि जे काय करतात, ॲक्सेप्ट करतात. आता ॲक्सेप्ट करणारे काय करतात, जसं की हा आता सोडियमचा लास्ट ऑर्बिटमध्ये एक इलेक्ट्रॉन होता, यानं तो काय केला, डोनेट केला, कोणाला, क्लोरीनला. म्हणजे कसं आहे, डोनेट करण्याच्या स्थितीमध्ये जर समजा हा एक डोनेट करत असेल तर घेणारा इकडं 7, त्याच्याकडे 7 इलेक्ट्रॉन्स असतात. हा डोनेट करत असेल म्हणजे लक्षात घ्या की टोटल 8 इलेक्ट्रॉन्स व्हायला पाहिजे, म्हणजे ऑक्टेट आपलं कंप्लीट व्हायला पाहिजे, अष्टक कंप्लीट व्हायला पाहिजे. शेवटच्या ऑर्बिटमध्ये ज्याच्याकडे 2 इलेक्ट्रॉन्स असतील तो देखील डोनेट करेल. मग इकडे इलेक्ट्रॉन्स किती असणार आहेत ॲक्च्युली, तर इकडे इलेक्ट्रॉन्स असणार आहेत 6. म्हणजेच याची टोटल 2 आणि 6ची जी बेरीज होईल ती 8 होईल. त्यानंतर इकडे ज्याच्याकडे 3 इलेक्ट्रॉन्स असतील तो देखील डोनेट करेल, आणि डोनेट केल्यानंतर इकडं मात्र 5 इलेक्ट्रॉन्स असतील त्यावेळेला, सॉरी इकडं 5 इलेक्ट्रॉन्स असतील, तर याची बेरीज 8 होईल, याचं ऑक्टेट कंप्लीट होईल. आता यामध्ये ज्यांच्याकडं 1 2 3 इलेक्ट्रॉन्स असतील ते आपल्याकडले इलेक्ट्रॉन्स काय करतील, डोनेट करतील, आणि ज्यांच्याकडं
5 6 7 इलेक्ट्रॉन्स असतील ते काय करतील, ते ॲक्सेप्ट करतील या इलेक्ट्रॉन्सना. आणि ॲक्सेप्ट करणारे काय असतात, नॉन मेटल्स असतात. म्हणजे याच्या प्रॉपर्टीज सेम असणार आहेत, याच्या प्रॉपर्टीज सेम असणार आहेत. म्हणजेच जे डोनेट करतायत 1 2 3 इलेक्ट्रॉन्स आपल्याकडले पुढच्या एलिमेंट्सना पुढच्या इलेक्ट्रॉन्समध्ये जाऊन मिळत आहेत, तर ते काय असतील, डोनेट करणारे मेटल्स असतील. म्हणजे त्यांच्या प्रॉपर्टीज सेम येणार. आणि जे 5 6 7 वाले, ज्यांच्याकडे 5 6 7 इलेक्ट्रॉन्स असतील ते काय असतात, ॲक्च्युली ॲक्सेप्टर्स आहेत. ते ॲक्सेप्टर्स असल्यामुळे ते एलिमेंट्स काय असतील, ते एलिमेंट्स नॉन मेटल्स असतील. हे नॉन मेटल्स आहेत. म्हणजेच आता याच्यामध्ये प्रॉपर्टी सेम आहे. म्हणजे तुम्ही फॉर एक्झाम्पल लिथियमचा विचार करूया. लिथियमचा विचार केल्यानंतर आपल्या असं लक्षात येईल की लिथियमचा जो ॲटॉमिक नंबर आहे तो किती आहे, 3 आहे. बरोबर. हा जो लिथियम आहे, लिथियमचा जो ॲटॉमिक नंबर आहे तो 3 आहे. त्यानंतर सोडियमचा जो ॲटॉमिक नंबर आहे तो सोडियमचा ॲटॉमिक नंबर आहे किती, 11. त्यानंतर पोटॅशियमचा ॲटॉमिक नंबर आहे, पोटॅशियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 19. आता याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन लिहा तुम्ही. इकडे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन कसं लिहिता येईल आपल्याला, याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन लिहिताना इथं 2 1 होईल, इकडं सोडियमचा 2 8 1 होईल, इकडं पोटॅशियम जे आहे ते 2 8 8 1 होईल. आता याच्यामध्ये तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की हे सगळे काय करणार, आपल्याकडले हे लास्ट ऑर्बिटमधले, इकडं जे लास्ट ऑर्बिटमधले हा जो एक इलेक्ट्रॉन आहे ना, हे एक इलेक्ट्रॉन आपल्या लास्ट ऑर्बिटमधले हे काय करतील, हे डोनेट करणार आहेत. म्हणजे डोनेट करणारे काय असतात, मेटल्स असतात. म्हणूनच काय आहेत, हे मेटल्स आहेत. म्हणजे यांच्या प्रॉपर्टीज काय आहेत, प्रॉपर्टीज सिमिलर असणं, म्हणजे हे सगळे मेटल्स आहेत. म्हणूनच यांच्या प्रॉपर्टीज सेम आहेत. म्हणजे जिथं जिथं त्यांनी असा शब्द वापरलेला आहे. आता इथं लिहिलेलं आहे मी, सोडियम इज द 8th एलिमेंट फ्रॉम लिथियम अँड बोथ हॅव सिमिलर प्रॉपर्टीज. ओके, डू यू अंडरस्टँड? तर मला आय होप हे सगळं तुम्हाला अंडरस्टँड झालं असेल. आता हे अंडरस्टँड झाल्यानंतर आता पुढच्या म्हणजे जसं आपण डोबेनाइस टायर्समध्ये आपण बघितलं की त्याला देखील काही लिमिटेशन्स होते. त्याच पद्धतीनं न्यूलँड्स ऑक्टेव्ज हा सेकंड नंबरचा जो टेबल आहे त्यामध्ये देखील काही बाबी अशा होत्या की त्याला देखील काही लिमिटेशन्स होते, त्यामध्ये देखील काही त्रुटी राहिलेल्या होत्या. त्यामुळंच तो टेबल जो आहे तो मान्यता पावला नाही. हा सेकंड प्रयत्न जो होता तो न्यूलँड्सने केलेला होता, पण त्यामध्ये बऱ्याच त्रुटी होत्या. आता हे लिमिटेशन्स जे आहेत ते लिमिटेशन्स तुम्हाला एक्झाममध्ये विचारण्यात येतात. आणि ह्या लिमिटेशन्ससाठी म्हणजे आपल्याला लिहिण्यासाठी तुम्हाला लिहिता पण यावं यासाठी मी काय केलेलं आहे, त्याच्यावर क्वेश्चन नंबर 6 बनवलेला आहे. तो आहे स्टेट द लिमिटेशन्स ऑफ न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ज. मग न्यूलँड्सनी जो लॉ ऑफ ऑक्टेव्ज मांडलेला होता, म्हणजे न्यूलँड्सचं असं मत होतं की येणारं प्रत्येक 8वं मूलद्रव्य हे पहिल्या मूलद्रव्याशी प्रॉपर्टीच्या बाबतीत त्याचे गुणधर्म दोघांचे सेम असतात. तर हा जो क्रायटेरिया त्यांनी मांडलेला होता, हा जो कॉन्सेप्ट मांडलेला होता, त्या कॉन्सेप्टला मग काय लिमिटेशन्स होते, तर त्यातलं पहिलं लिमिटेशन्स असं होतं की न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ज वॉज ॲप्लिकेबल ओनली अप टू कॅल्शियम. म्हणजे आता हे न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ज जो होता तो फक्त कॅल्शियमपर्यंतच फुलफिल होत होता. म्हणजे आता तुम्ही जर पाहिलं की न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्जमध्ये तुम्ही जर बघितलं तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की याच्यामध्ये इथं तुम्हाला दिसेल की इथं कॅल्शियम हे जे एलिमेंट आलेलं आहे, ह्या एलिमेंटनंतर येणारे जी मूलद्रव्य होती, ही जी मूलद्रव्य आहेत येणारी, ही जी तिथं तुम्हाला दिसत आहेत, ही मूलद्रव्य हे एलिमेंट्स जे होते ते न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ज फुलफिल करत नव्हते, तो ओबे करत नव्हते. म्हणजे त्याच्या प्रॉपर्टीज तिथं सेम येत नव्हत्या. आता दुसरं जे त्यातलं त्यांचं जे लिमिटेशन होतं ते लिमिटेशन असं होतं की त्यांनी जे एलिमेंट्स त्याच्यामध्ये फिट केलेले होते, ही फिटेड ऑल नोन एलिमेंट्स इन 56 बॉक्सेस, दॅट इज 7/8 टेबल. म्हणजे तो 7/8 टेबल त्यांनी बनवलेला होता. आता बघा मी तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुकमध्ये जो टेबल आहे तो टेक्स्टबुकमधलाच टेबल काय केलेला आहे, इकडं मी तुम्हाला समजावून देण्यासाठी इकडं असं वापरलेलं आहे मी. पण ॲक्च्युली ज्यावेळेला तुम्ही गुगल सर्च करा आणि गुगल सर्च केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की जो न्यूलँड्सचा टेबल आहे ना, तो टेबल त्यांनी कसा मांडलेला आहे की हा जो टेबल आहे, हे जे आहे ना तुम्हाला हायड्रोजन, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्ल्युरिन, हा तुम्हाला हे एकाखाली एक 8 असे बॉक्स दिसतील. आणि इथं तुम्हाला हायड्रोजन, फ्लोरीन, क्लोरीन, कोबाल्ट, निकेल, ब्रोमिन, हा अशा पद्धतीनं अजून पुढे इकडे एलिमेंट्स येतील तुम्हाला. म्हणजे हा ज्या पद्धतीने आता मी तुम्हाला सांगतोय ना, हा असा इकडं तुम्हाला टोटल जे आहे ना, जसं की इथं मी म्हटलेलं आहे, इकडं मी म्हटलेलं आहे तुम्हाला
की ही फिटेड ऑल नोन एलिमेंट्स इन 56 बॉक्सेस 7/8 टेबल. 7/8 टेबल म्हणजे तुम्हाला इथं जसं की मी म्हटलं 1 2 3 4 5 6 7 अँड 8, तर तुम्हाला इथं 8 एलिमेंट्स दिसतील ह्या बॉक्समध्ये. इथं 8 एलिमेंट्स दिसतील तुम्हाला यामध्ये, आणि या बॉक्समध्ये तुम्हाला 7 एलिमेंट्स दिसतील. हे 7 एलिमेंट्स दिसतील. असं ॲक्च्युली म्हणजे 56 बॉक्स एकूण त्यांनी तयार केले होते आणि 56 बॉक्समध्ये ते सगळे त्यांच्या वेळेला जे एलिमेंट्स ज्ञात होते, तर ते ज्ञात एलिमेंट्स त्यांच्या वेळेला जे होते ना, ते त्याच्यामध्ये त्या 56 बॉक्सेसमध्ये त्यांनी बनवलेले होते, 56 बॉक्समध्ये ठेवलेले होते. त्यांच्या वेळेला जे एलिमेंट्स ज्ञात होते ते त्यांनी ठेवताना दुसरी एक काय म्हणजे त्याचं जे थर्ड जे त्याचं लिमिटेशन आहे, ते थर्ड लिमिटेशन असं आहे, टू ॲकोमोडेट. आता ॲकोमोडेट या शब्दाचा अर्थ होतो सामावून घेणे. To accommodate all known elements that in the period of Newlands that time, to accommodate all known elements he placed 2 elements in one box, that is cobalt and nickel, C and La. आता तुम्हाला इथं एक गोष्ट आढळेल की त्यांनी त्यावेळचे सगळे एलिमेंट्स ह्या टेबलमध्ये घुसडायचे, ह्या टेबलमध्ये काही करून बसवायचेच. ह्या उद्दिष्टाने काय केलं, कोबाल्ट आणि निकल हा जो होता तो इथं काय केला, कोबाल्ट अँड निकेलला एकच स्थान दिलं. इथं अजून एक सी अँड एल ए ह्या 2 एलिमेंट्सना देखील त्यांनी काय केलं, सेपरेट बॉक्स न देता एकाच बॉक्समध्ये ठेवलं. म्हणजेच काय, पहिला जो त्यांचा होता तो पहिलं जे लिमिटेशन होतं, पहिलं जे लिमिटेशन आहे ते लिमिटेशन म्हणजे काय, न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टिव्स इज ॲप्लिकेबल ओनली अप टू कॅल्शियम. दुसरं जे लिमिटेशन आहे ते लिमिटेशन काय आहे की ही फिटेड ऑल नोन एलिमेंट्स इन द बॉक्स ऑफ 56 एलिमेंट्स, that is 7/8 table. And third one is to accommodate all known elements, Newland fixed 2 elements in one box. इथं आपल्याला दिसतंय की 2 एलिमेंट्स त्यांनी एका बॉक्समध्ये ठेवलेले आहेत. 2 एलिमेंटला सेपरेट जागा द्यायला पाहिजे होती, सेपरेट प्लेसमेंट द्यायला होतं, तर ते त्यांनी दिलेलं नाही. सेपरेट प्लेसमेंट देण्याच्या ऐवजी त्यांनी 2 एलिमेंट्सना एकाच बॉक्समध्ये ठेवलं, ही त्यातली त्रुटी होती. आता जे फोर्थ वन आहे, ही प्लेस्ड सम एलिमेंट्स विथ डिफरंट प्रॉपर्टीज इन द सेम म्युझिकल नोट. फॉर एक्झाम्पल, यानी काही डिफरंट प्रॉपर्टीज आहेत, पण त्यांनी काय केलेलं आहे, डिफरंट प्रॉपर्टीज जरी असल्या तरी सेम म्युझिकल नोटमध्ये त्यांनी ते बनवलेलं आहे, सेम म्युझिकल नोटमध्ये त्याला प्लेसमेंट दिलेलं आहे. आता ह्या इथं मी एक उदाहरण दिलेलं आहे, कोबाल्ट अँड निकल, these are the metals, cobalt and nickel, these are the metals, but their placement is wrong. Their placement is arranged, their placement is arranged with these halogens. आता इथं हा एक भाग दिसतोय आपल्याला, कोबाल्ट अँड निकल आर मेटल्स प्लेस्ड अंडर द म्युझिकल नोट डो. डो मीन्स हे फॉरेनचं म्युझिकल नोट आहे, डो रे मी फा सॉल ला टी, जे भारतीयमध्ये कन्वर्ट करून आपल्या टेक्स्टबुकमध्ये सा रे ग म प ध नी सा परत अशा पद्धतीने दिलेलं आहे. तर हा जो आहे कोबाल्ट अँड निकेल हे मेटल होते, पण त्याला त्यांनी हॅलोजन बरोबर सेट केलं आहे. आता हे हॅलोजन्स आहेत, फ्लोरीन क्लोरीन ब्रोमिन हे हॅलोजन्स आहेत आणि हे मेटल्स आहेत. मग ह्या मेटल्सला कुठेतरी मेटलमध्येच म्हणजे इथंच स्थान द्यायला पाहिजे होतं, ते त्यांनी काय केलं की ह्या हॅलोजन्समध्ये स्थान दिलेलं आहे. Cobalt and nickel are metals placed under the musical note do sa, means do means sa as per Indian musical note, along with halogens. Chlorine, fluorine, bromine, iodine is a halogen group. B त्यातलं आता मी दुसरं उदाहरण देतोय, फेरस. फेरस मीन्स फेरस इज अ मेटल. फेरस किंवा आयर्न ज्याला बोलतो ते मेटल आहे, तर ते मेटल सिमिलर मेटल फेरस सिमिलर विथ कोबाल्ट अँड निकल. म्हणजे आता आपण बघितलं तर इथं फेरसचं लोकेशन इथं त्यांनी दिलेलं आहे, फेरसला इथं प्लेसमेंट दिलेलं आहे, पण फेरस जो होता आहे ना तो ॲक्च्युली तो देखील मेटल आहे, कोबाल्ट आणि निकल हे देखील मेटल आहेत. तर बट फेरस इज फार अवे फ्रॉम कोबाल्ट अँड निकल. म्हणजे त्यांनी एकाच खाली त्याला ह्या फेरसला सुद्धा इथं आणायला हवं होतं, पण इथं न देता तो इथून खूपच दूर पडलेला आहे. म्हणजे तो टी किंवा नी जी म्युझिकल नोट आहे त्याला इकडे बसवलेला आहे. आता इथं देखील तुम्हाला दिसेल की तो आहे हा मेटल आहे. बघा मी काय म्हणतोय की हा जो आहे ना हा काय आहे, हा मेटल आहे, पण हा मेटल आता कुणाबरोबर त्यांनी सेट केला आहे, ऑक्सिजन किंवा सल्फर याच्याबरोबर. आता ऑक्सिजन आणि सल्फर काय आहेत,
हे नॉन मेटल्स आहेत. हे नॉन मेटल्स असून देखील त्याच्याबरोबर त्याला तिथं स्थान देण्यात आलं आहे, पण ते चुकीचं स्थान होतं. आता तुम्ही म्हणाल की सर ऑक्सिजन नॉन मेटल कसा? तर माझा क्रायटेरिया तो जसं की मी तुम्हाला सांगितलं होता तो तुम्ही यूज करा. ऑक्सिजनचा जो ॲटॉमिक नंबर आहे ऑक्सिजनचा तो ॲटॉमिक नंबर आहे 8 आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन होईल 2,6. आता 2,6 असेल तर हा काय होईल? हा ॲक्सेप्टर आहे ना, हा बाहेरचे 2 इलेक्ट्रॉन स्वीकारणार. हा बाहेरचे 2 इलेक्ट्रॉन स्वीकारत असल्यामुळं हा ॲक्च्युली काय होईल? हा होईल नॉन मेटल. म्हणजे नॉन मेटलच्या कॅटेगरीमध्ये त्यांनी काय केलेलं आहे? हा मेटल इकडं घुसडवला आहे. तर इकडं फेरस जे आहे त्याचं स्थान इथं चुकीचं आहे. तेच मी तुम्हाला या वाक्यातून सांगितलं आहे. फेरस इज अ मेटल बट फेरस इज सिमिलर विथ कोबाल्ट अँड निकेल बिकॉज बोथ आर द मेटल्स. Fixes away from them with the non-metals oxygen and sulfur under the note T, that is Ni as per Indian musical note. आता त्यातलं जे 5वं लिमिटेशन होतं, 5वं लिमिटेशन काय होतं की 5वं लिमिटेशन असं होतं की इन ऑक्टेव्स देर वॉज नो एनी फॅसिलिटी टू अकोमोडेट न्यू डिस्कवर्ड एलिमेंट्स. आता ह्याच्यामध्ये ह्या ऑक्टेव्समध्ये अशी कुठेही सुविधा नव्हती की त्याच्यामध्ये आपण काय करू, न्यूली डिस्कवर्ड झालेले जे एलिमेंट असतील ते त्याला सामावून घेईल, अशी कोणतीही व्यवस्था त्याच्यामध्ये नव्हती. अँड 6th वन इज द प्रॉपर्टीज ऑफ न्यूली डिस्कवर्ड एलिमेंट्स डिड नॉट मॅच विथ द न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स. म्हणजे नवीन नवीन जे एलिमेंट्स डिस्कवर झाले त्या डिस्कवर झालेल्या एलिमेंट जे होते ते न्यूली डिस्कवर्ड एलिमेंट जे होते त्यांनी न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टिव्स म्हणजे काय? 8व्या मूलद्रव्याबरोबर पहिल्या मूलद्रव्य, 8व्या मूलद्रव्य आणि पहिल्या मूलद्रव्य ह्या दोघांच्या प्रॉपर्टीज सेम येणं, हा जो त्यांचा लॉ होता तो अजिबात उभे केला नाही. म्हणजे न्यूली डिस्कवर्ड जे एलिमेंट्स होते ते त्यांचा लॉ अजिबात डिस्कवर करत नव्हते. ओके, न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स हा कॉन्सेप्टसुद्धा किंवा हा टेबल होता, त्याचे लिमिटेशन्स काय होते, तो टेबल काय होता आणि त्यामध्ये आपण मेटल्स नेमकं कशाला म्हणायचं, नॉन मेटल्स कशाला म्हणायचं आणि प्रॉपर्टीज कशा सेम असणं म्हणजे काय हे आपण ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये अभ्यासलं. तर निश्चित आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला खूपच आवडला असेल. तुमच्या इतर मित्रांच्या बरोबर देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा, याला लाईक कमेंट करा. तुमच्या काही प्रश्न असतील, शंका असतील तरीसुद्धा तुम्ही मला त्या कमेंट करून विचारू शकताय. आणि त्याचबरोबर तुम्हाला हा टेबल समजावून घेण्यासाठी गुगलला सर्च करून तो टेबल परत एकदा ॲक्च्युली तो 56 बॉक्सेसमध्ये कसा बसवला होता हे देखील तुम्ही जाऊन पहा, गुगलला तसं सर्च करा. ठीक आहे, ओके, थँक्यू व्हेरी मच.